विश्वनाथ दीनरंक में अनाथ, कृपा कराल ते थोडे पाया पडेलो बराडी, काय उणे तुम्हा पाशे मी तो अल्पचे संतोषी, कृपा कराल ते थोडे पाया पडेलो बराडी, तुका म्हणे देवा प्रेम भातुके पाठवा, कृपा कराल ते थोडी पाया पडेलो बराडे, पांडुरंगा करू ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रहाधरो पावन झालो, चराचरी मी कळा कुसरी काहीच नेणे, बोलतो वच्चणयती भाविका, प्रथम नमन करगणाथ उमा शंकराच्या सुता चरणावरी ठेवणी माता, साष्टांगे आता दंडवत, दुसरी बंधू सारजा चतुर्णाची आत्मजा, वाक्सिद्धी पावे सहजा चरण वजा दंडवत, आता वंदू देव ब्राह्मण जंचिने पुण्य पावन प्रसन्न होते श्रोतजन तया मादरन्नवत, आता वंदू साधू सज्जन नित्य हरिदान विठ्ठल नाम उच्चारत तया मादरन्नवत, आता मुरंग भूमिका कीर्तने उभे होते लोका, टाळ मृदंग श्रोते देखा त्या माझे दंडवत, ऐस नमन करुणे सकळा हरिकथा बोले बोबड्या बोला, दमणे आपुल्या बाळ चालवे सकळा नामा म्हणे विठ्ठल तुम्ही विश्वनाथ दीनरंक में अनाथ, कृपा कराल ते थोडे पाया पडेलो बराडे। प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग, यच्चे यावत जडजीवांचा उद्धार करण्याकरिता आपला देह अखंड दिदविणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगदवंदनीय श्रीमंत श्री तुकाराम महाराज यांचा आणि सर्वांच्या परिचयाचा। अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार। कशानिमित्त कीर्तनाचा कार्यक्रमित बसलेल्या भाविकांना या गोष्टीची पूर्ण कल्पना आहे, तरी पण सांगणे हे वक्त्याचा आद्य कर्तव्य ठरतया ज्ञायानं। सालाबाद प्रमाण याही वर्षी अमृत महोत्सव का 75वा वर्ष, त्यामुळं सबंध गावकऱ्यांच्या मतीवतीनं हा
संत मोतीराम महाराज, मारोतराव महाराज, भगवान बाबा या साधू संतांच्या कृपाशीर्वादानं घडवून आलेला हा दिव्य आणि भव्य ईश्वरी संपन्न सोहळा, त्यामुळे सबंध गावकऱ्यांच्या वतीनं, सर्व मातृ पितृवर्ग, तरुण मंडळी सगळ्यांच्या वतीनं मला कीर्तनाचं निमंत्रण देणारे आमचे लाडके देशभक्त माधव भाऊ फड यांच्या वतीनं, तुम्हा सबंध गावकऱ्यांच्या वतीनं, परिवाराच्या वतीनं हे कीर्तनाचं मिळालेलं निमंत्रण. त्यांच्या निमंत्रणामुळे तुम्हा मायबाप श्रोत्यांचा मला प्रथमतः दर्शनाचा झालेला लाभ या संबंधाने उपस्थित सर्व महाराष्ट्रातील दिग्गज मंडळी, कोणती पदवी द्यावं डोकं चला, सर्व बडे बडे मंडळीत एकदा जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्याकरता. तरी परम मृदंगाचे महामेरू कृष्णाजी महाराज भोरकडे तुम्हालाही नमस्कार. इकडे आपल्या परिसराचं वैभव ते भागवत दादा बचाटे तुम्हालाही नमस्कार. गायनाचार्य आमचे माझ्या रामकथेला सध्या साथ करणारे आणि एरवी ढोक महाराजांच्या रामकथेला साथ करणारे आमचे सुधीरजी महाराज पळशीकर तुम्हालाही नमस्कार. दुसरे गायनाचार्य आसारामजी बाबा तुम्हालाही नमस्कार. आणि जे नमस्कारातून राहिले असतील त्यांनाही नमस्कार. राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न सगळे आले याच्यात नाही का. आणि लांब लांबून आलेले जाणते पारमार्थिक. आणि 1 महिन्यापूर्वी तिथं कार्यक्रम झाला वन्स मोर नाही का. सगळे गावकरी मंडळी, विद्यमान सरपंच गोविंद भाऊ सानप तुम्हालाही नमस्कार. दत्तात्रय भाऊ फड तुम्हालाही नमस्कार. माऊली तुम्हालाही नमस्कार. आणखी काही परिसरातील भजी आणि आमच्या या गावातले आमचे पहिले मित्र श्रीरंग फड कुठे गेले, आमची पावसात भेट झाली होती पुण्यामध्ये, त्यांच्यामुळेच हा योग आला. आमचे अधूनमधून कार्यक्रमाचा स्मरण करून देणार अजित भाऊ तुम्हालाही नमस्कार. सगळे तुमचे बालाजी भाऊ असतील, अर्जुन भाऊ असतील, लांब लांबून आलेले जाणते पारमार्थिक, प्रथमतः येथील गुणीजन आणि महाराज मंडळींना नारदाच्या गादीवरून मनोभावी वंदन करतो. वैयक्तिक एकेकाला वंदन केल्यापेक्षा मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या, पायावरी या वारकरी संताच्या. गाणारे गंधर्व आहेत तर वाजवणारे इंद्र आहेत. तुम्ही जनकासारखे, अष्टावक्रासारखे विद्वान श्रोते आहात. पण आता मीच शुकाचार्य नाही, पण आता सकाळच्या काकड्यापर्यंत भागवून घ्या. इतका नाही लवकर सोडणार, काळजी करू नका. आणि माझा परिचय तर सगळ्यांनाच माहिती. ज्यांना परिचय नसेल त्यांनी कदाचित टी व्हीला पण कीर्तन 200 वेळेस पार येऊन गेले, यूट्यूबला सगळीकडे. पण माझा परिचय मी सांगत असतो ना, ऐकण्यासारखा आहे बरं का. आम्ही आहोत थोरात, पण आमचं होतं थोडं आपस्वरात. हे मंडळी आहेत स्वरात, तुम्ही पडू नका घोरात. आपलं कीर्तन नाही कोणाच्या घरात का दारात, आपलं भगवंताच्या दरबारात बरं का. नाहीतर यसाल रागाच्या भरात, हणसाल तोंडावर परात किंवा काढसाल गावान वरात. पण भगवान बाबा मारोतराव महाराज आणि मोतीराम महाराजांच्या कृपेनं होऊन जाईल जोरात. विठ्ठल विठ्ठल का कृष्ण महाराज. आणि जर कीर्तन जर पटलं तर बोलवा तुमच्या पण परिसरात, नाहीतर घालसाल पोरा स्वरात. विठ्ठल विठ्ठल. आणि त्यात हे तुमची नाबली पहिलीच झाली भेट. आणि त्यात मी कीर्तनही करणार नाही लेट, उघडतो माझ्या बुद्धीचं गेट. कारण की आत्ताच्या युगात चालतं नेट, म्हणून अभंगावर येतो थेट. विठ्ठल विठ्ठल. अभंग तुकोबाऱ्यांचा. आणि आज सोमवारचा दिवस आहे, म्हणून मला हा अभंग चिंतनी अभंग मी निवडण्याचा प्रयत्न केला.
पण हा अभंग वाटत असता तरी जगद्गुरु तुकोबारांनी भगवान शंकराला पाठवलेले हे पत्र आहे बरं का. अभंग वाटत असता तरी भाषा मात्र पत्राची. आता मोबाईलचा जमानाला पत्र लिहितं तरी कोण, नाहीतर पूर्वी शाळेमध्ये सुद्धा हा विषय असायचा. ज्याला पत्र लिहायचं असतं त्याला आदरार्थी लिहावं लागतं, त्याला मायना म्हणतात. नंतर सुरू होतो त्याचं नाव मजकूर, आणि शेवटी ज्यानं पत्र पाठवलं त्याला स्वतःकडे नम्रता घ्यावी लागते. अगदी त्याप्रमाणे म्हणून ज्याला पत्र पाठवायचं असतं त्याच्या बाबतीत आदर व्यक्त करायचा असतो. राजमान्य राजर्षी अमुक अमुक यांना हा पत्राचा मायना. नंतर सुरू होतो त्याचं नाव मजकूर, आणि शेवटी ज्यानं पत्र पाठवलं त्याला स्वतःकडे नम्रता घ्यावी लागते. अमुक अमुक बालकेचा साष्टांग नमस्कार दंडवत जे काय असेल ते. अगदी त्याप्रमाणे तुम्ही विश्वाचे नाथ आहात, मी दीन आहे, रंक आहे, अनाथ आहे. हा पत्राचा मायना. देवा महादेवा, तुम्ही विश्वाचे नाथ आहात, मी दीन आहे, रंक आहे, अनाथ आहे. या दिनाची, या रंकाची, अनाथाची एक प्रार्थना देवा. मी तुम्हाला पत्र पाठवलेलं आहे, पण आपल्या भाषेत सांगतो पत्र लिहिण्याचे कारण की. पुढं सुरू होतो त्याचं नाव मजकूर. कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी. माझ्यावर कृपा कराल्यापेक्षा बाळगतो, मला माहिती आहे तुमच्याजवळ कशाचीच कमी नाही, आणि मी थोडक्यात समाधान मानणार आहे. काय उणे तुम्हापासी, मी तो अल्पती संतोषी काय नाही देवा. ज्याच्या हाती मी पत्र पाठवतो त्याच्याजवळ तुम्ही माझ्याकरता प्रेमरूपी खाऊ पाठवावा. तुका म्हणे देवा प्रेम भातुके पाठवा. आपला तुकाराम महाराज, श्री क्षेत्र देहू, तालुका हवेली, जिल्हा पुणे. अभंग वाटत असता तरी जगद्गुरु तुकोबारांनी भगवान शंकराला पाठवलेलं पत्र आहे. विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु तुकोबारांनी संबंध जीवनामध्ये फक्त 3 पत्र पाठवले. काशी विश्वनाथाला, गयेला आणि गंगेला. या जावायला पत्र पाठवणारे भरपूर आहेत, पण देवाला पत्र पाठवणारे साधू संत आहेत. पत्र का लिहावं लागलं, का पाठवावं लागलं, याचं थोडक्यात कारण. ज्यावेळेस तुकाराम महाराजांच्या समोरून काही यात्रेकरू निघाले, आणि आदिशी संताचा यात्रा तोपर्यंत करावी जोपर्यंत शरीर रूपी घर चांगलं आहे, इंद्रियात ताकद आहे, म्हातारपण लांब राहिलं आणि आयुष्य शिल्लक आहे, तोपर्यंत हे जरूर करावं. जवळ सकळ सिद्ध आहे, हात चालावया पायी, तव तू आपले स्वहित पाहे, तीर्थयात्रे जाय चुकू नको. म्हणून वेळेस सावध झालेलं चांगलं असतं. नाहीतर ते कसं घडतं बघा. निर्वाण दीपे किम तैलदानम, चोरे गते वा किम सावधानम, वयो गती किम वनिता विलास, पयो गती किम खलु सेतुबंध, प्रोद्दीप्त भवनेचे उपकरणम. निर्वाण दीपे किम तैलदानम. देवा विझला, आता तेलाचं दान उपयोगाचं नाही. निर्वाण दीपे किम तैलदानम, चोरे गते वा किम सावधानम. चोरटे चोरी करून पुढच्या वस्तीवर गेले आणि मग आरडाओरड सुरू झाली. म्हातार म्हणत, सावधान बर का बाळांनो रे. मग का रे, पुढच्या वस्तीवर चोर आले. लेका म्हाताऱ्या, तुझी तिजोरी फोडून गेली, आता काय फायदा. चोरे गते वाकिम सावधानम, वयो गते किम वनिता विलास. तरणा बाण होता त्यावेळेस अनेक मुलींच्या बापाचे टपल यायचे, त्यावेळेस ब्रह्मचारी राहायचं म्हणत होता. आणि आता 65चं झाल्यावर म्हणता, आता बघा आता काय फायदा. वयो गते किम वनिता विलास, पयो गते किम खलु सेतुबंध, प्रोद्दीप्त भवने चकोपकरणम. धाड 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 घराला आग लागली. आणि मग बाप म्हणतो, बाहेर या बाळांनो, बाहेर या. कशाला टिकावा ना, कशाला उगेच माझे केस पिकले नाही, कुठून पाणी आणून आपला घर विझवावा, इक्त अंगणात आड खोदून मग घर विझवू. हे म्हणणं जसं हास्यास्पद ठरतं, म्हणून वेळेस सावध झालेलं चांगलं असतं. तसं तुकाराम महाराजाच्या समोरून यात्रेकरू निघाले. विचारलं तुकाराम महाराजांनी, आपण कुठे चाललात महाराज. आम्ही तीर्थयात्रेला चाललो. अरे राजा, मलाही वाटतं तीर्थयात्रा करावी, पण मी बंधनात आहे, कारण पंढरीची वारी आहे माझे घरी आणि कणकरी तीर्थव्रत. पण तुम्ही तीर्थयात्रेला चालला ना, माझे 3 ठिकाणी 3 पत्र न्या. पहिलं पत्र लिहिलं गंगेला, भागीरथी महादोष निवारणी सकळ स्वामिनी तीर्थाचे. हे पत्र लिहिलं गंगेला. दुसरं पत्र लिहिलं गयेला, पिंड पदावरी दिला पुले करी माझे झाले गया वर्जन फिटले पितराचे ऋण. हे पत्र लिहिलं गयेला. आणि आज जो सेवेकरिता अभंग निवडला, तुम्ही विश्वनाथ, तुम्ही विश्वनाथ, तुम्ही विश्वनाथ, तुम्ही विश्वनाथ, तुम्ही विश्वनाथ, तुम्ही
टाळ्या वाजवा सगळ्या करता येईल. तुम्ही विश्वनाथ दीन रंक मी अनाथ, विश्वस्य नाथ इति विश्वनाथ. विश्वाचा मालक त्याला म्हणतात विश्वनाथ. म्हणून नाथ शब्दामध्ये दोन पद आहेत. नाथ म्हणजे स्वामी किंवा मालक. नाथ शब्दामध्ये दोन पद आहेत. न अधिक अथ, त्याचा संधी झाला नाथ. कोणी म्हणाल न अधिक अथ नथ होतं, नथ नाही नाथच होतं. म्हणून व्याकरण शास्त्राचा नियम आहे, दोन सजाती स्वर एका पुढे एक आले असता त्याचा दीर्घ स्वर होतो, त्याला दीर्घादेश संधी असं म्हणतात. म्हणून न मध्ये अ आहे आणि अथ मध्ये अ आहे. म्हणून न मधला अ आणि अथ मधला अ मिळून अ अधिक अ झाला आ. आणि तो आगगाडीचा न च्या समोर कान्हा रूपात येऊन झाला ना, आणि पुढचा थ म्हणून शब्द झाला नाथ. म्हणून स्वतंत्र उच्चार हा स्वराचा, आणि स्वराचं पाठीमागून साह्य घेऊन त्याला व्यंजन म्हणतात. आणि सर्रास प्रत्येकाच्या नावात आहेत. प्रत्येकाचा बरं क अधिक क झाला क, ख अधिक ख, प्रत्येकाच्या. भागवत महाराज तुमच्या भ मध्ये दोन आहेत, भ अधिक क झाला भ. प्रत्येकाच्या नावात सर्रात बरं का. म्हणून कुठं कुठं तीन, कुठं कुठं चार आहेत बरं का. ज्ञानेश्वराचा आज्ञ चार मिळून झाला. द अधिक न अधिक य अधिक अ, द न य अ इतकी भानगड आहे ज्ञानेश्वराच्या नेमध्ये. सर्रास तर प्रत्येकाच्या नावात दोन आहेत. क्षत्रिय आता क्ष तीन मिळून झाला. क अधिक श अधिक झाला क्ष. आणि सर्रास प्रत्येक तुमच्या माझ्या नावात प्रत्येकाच्या नावात दोन आहेत. म्हणून स्वतंत्र उच्चार अ आई बरं का. अजित भाऊ तू अस्वतंत्र आहे, अर्जुन भाऊ अस्वतंत्र आहे, प्रत्येकाचा बरं का. स्वतंत्र आहे. आ आसाराम महाराज तुमचं आ आई हे स्वतंत्र आहे. आता बाराखडी गेल्यावर सगळी बघून घ्या. म्हणून स्वतंत्र उच्चार स्वराचा, आणि स्वराचं पाठीमागून साह्य घेऊन त्याला व्यंजन म्हणतात. आणि त्यातला जर स्वर काढला तर ते हलंत होतं, जसं सुस्वा गतम. का सुस्वा गत म मधल्या शेवटच्या मत मधला स्वर काढला गेला. सोपी भाषा, लंगडा पाय टेकत नसतो म्हणून अलगद उच्चार. शेवटचं म लंगड झालं का नाही. आगतम स्वागतम सुस्वा गतम. आणि त्यात जर स्वर टाकला तर आगत म स्वागत म सुस्वा गत म होईल. आणि मुळात या व्याकरण शास्त्राची उत्पत्ती ही भगवान शंकरापासूनच झाली. ते माझे गुरुजी वेदांताचार्य अर्जुनजी महाराज लाडू गुरुजी त्यांच्या आश्रमामध्ये भारतानंद स्वामीजी आम्हाला शिकवत असताना स्वामीजींनी सांगितलं की ते पाणिनी नावाचे व्याकरणाचार्य लघुसिद्धांत कौमुदी संस्कृतमध्ये ग्रंथ लिहिला. त्यावेळेस ते बाकीचे विद्यार्थी त्यांना उपेक्षात्मक बोलायचे. काय येतं याला निवड ढदगड काय येतं. पाणिनी यांनी तपश्चर्या केली. तपांती भगवान शंकर प्रसन्न झाले आणि भगवान शंकरानं डमरू वाजवलं. डमरू वाजल्याच्या नंतर बाकीचे म्हणले डमडम वाजलं. पण त्यामधून 14 सूत्र निघले, पण बाकीच्यांना डमडम ऐकू आलं. तो त्यांनी तसा अर्थ मी सांगत असतो बरं का. अर्थ लावण्याचं स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. ज्याच्या त्याच्या बुद्धीच्या लेवलनं माणसं अर्थ लावतात. हाच अभंग दुसऱ्या कीर्तनकारानं घेतला, तो त्याच्या बुद्धीच्या लेवलनं तसा अर्थ काढला. अर्थ लावण्याचं स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. जसे आमचे दोन्ही मृदंगाचार्य गोड मृदंग वाजवतात, तुमच्या मृदंगापुढे डीजे फेल आहे. पण त्यातले बोल ज्यांना माहिती त्यांनाच कळल ते काय वाजवतात बरं का. जसं त्यांनी वाजवलं धिन धिन्ना धिन धिन्ना नगेन धिन धिन्ना तिन तिन्ना नगेन. आता इतकं गोड वाजवलं, पण त्यातले ज्यांना बोल माहिती त्यांनाच कळलं त्यांनी काय वाजवलं नाही का. आणि त्यातलं ज्यांना काहीच ज्ञान नाही, नुसतं कानाला ऐकायला गोड लागलं, म्हणतील कृष्णा महाराजांनी गुबगुबू वाजवलं.
अर्थ लावण्याचं स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. ज्याच्या त्याच्या बुद्धीच्या लेवलनं माणसं अर्थ लावतात बरं का. आता बघा, कीर्तन एखाद्याचं चांगलं झालं, हे सरासरी शब्द सगळ्याच्या पाठी चांगलं झालं, पण त्या चांगल्याच कीर्तनाला प्रत्येक माणूस वेगवेगळ्या पद्धतीने म्हणतं. एक म्हणतं कीर्तन झक्कास झालं, एक म्हणतं कीर्तनाचा तुकडाच पडला, नाही का. नाही, पद्धत ज्याची त्याची. एखादं म्हणतं काय येड्यावानी कीर्तन केलं, म्हणजे आपण चांगलं सांगले त्याला येड्यावानी वाटते, तो त्याच्या बुद्धीचा फरक आहे. म्हणून अर्थ लावण्याचं, जसं आता आमचे सुधीर महाराज, आसाराम महाराज सगळे गायन करत असताना म्हणत असतात सारेगम पदनिसा, पण त्यातले ज्यांना ते आरोह अवरोह ते ज्यांना माहिती आहे त्यांनाच कळत ते काय म्हणतात. जसं त्यांनी म्हणलं सारेगम पदनिसा, खाली बसल्यांना ऐकू येतं खाली बसा तांदुळनिसा. अर्थ लावण्याचं स्वातंत्र्य प्रत्येकाला, ज्याच्या त्याच्या बुद्धीच्या लेवलनं माणसं अर्थ लावतात. एकदा एका आंब्याच्या झाडाखाली बरं का सरपंच तिघ जण बसले, एक ब्राह्मण, एक भाजीपालाचा व्यापारी आणि एक पहिलवान. भाजीपालाचा व्यापारी पहिलवान कलंडले होते, झोपले नव्हते, आणि तो ब्राह्मण बाबा पुस्तक वाचत होता. आणि मग पक्षी कुजबूज करू लागले झाडावर. ब्राह्मण त्या दोघाला म्हणाला, अरे माणसासारखे माणसोले का तुम्ही झोपा काढता. मी नाही, ब्राह्मण बाबा म्हणत होते. खुशाल झोपा काढतात, सप्ताह चालला आपल्या गावात, लेकाव पाखरं भजन करतात. काय भजन करतात? देवाचं नाव घेतात म्हणतो तर, म्हणजे रामचंद्र प्रभूचं नाव घेतात. काय म्हणतात? राम लक्ष्मण दशरथ, राम लक्ष्मण दशरथ, राम लक्ष्मण दशरथ. त्या पाखराच्या कुजबूज करण्याचा ब्राह्मणानं असा अर्थ लावला. काय म्हणत होते? एकाच्या बापाला मिळणार, पण आपापलं डोकं चालवलं. ब्राह्मण म्हटले राम लक्ष्मण दशरथ, राम लक्ष्मण दशरथ, राम लक्ष्मण दशरथ. आता तो भाजीपालाचा व्यापारी उठला, बाबा ते पाखरू तसं नाही म्हणत. मग आलू भेंडी अद्रक, आलू भेंडी अद्रक, आलू भेंडी अद्रक. आता पहिलवान गप बसल का? पहिलवान रागानं लाल झालेला विजय सारखा कडाला, डोके गाण ठेवले का रे तुमचे? मग ते पाखरू तसं नाही म्हणत. मग दंड बैठका कसरत, दंड बैठका कसरत, दंड बैठका कसरत. ज्याच्या त्याच्या बुद्धीच्या लेवलनं अर्थ लावले, तसं माझ्या बुद्धीनं मी लावतो. विठ्ठल विठ्ठल. भगवान शंकरानं डमरू वाजवलं. डमरू वाजल्याच्या नंतर त्यामधून 14 सूत्र निघले. ऐऊन रिलरिक ऐओंग ऐवच हैवरट लन यमंग ननम झबय गडदश जबगडदश कपचटतौ कप्पै सस्सरहल इति माहेश्वराणी सूत्रान्यादी संज्ञार्थानी एषा म्हणत्या इतः. आणि त्यातलं पहिल्याच क्रमांकाचं सूत्र हलंत्यम उपदेशंत्यम हलिस्यात उपदेश आद्योच्चारणम सूत्रेश्व दृष्टांतरात नोवर्तनीम सर्वत्र. आणि त्या हलंत्यम नावाच्या सूत्रानं सुस्वागत म मधल्या शेवटच्या मची ईच संज्ञा केली. आलं का अभंगावर? विठ्ठल विठ्ठल. न मध्ये अ आहे आणि अथ मध्ये अ आहे, म्हणून न मधला अ आणि अथ मधला अ मिळून अ अधिक अ झाला आ. आणि तो आ न च्या समोर कान्हा रूपात येऊन झाला ना, आणि पुढचा थळ म्हणून शब्द झाला नाथ. न अधिक अथ. अथ शब्दाचा अर्थ होतो प्रारंभ. न म्हणजे नाही. सहज माणसं म्हणतात सगळं झालं का पाटील? अहो सगळं झालं. सगळं झालं म्हणजे? अरे सगळं झालं. सगळं झालं म्हणजे? अरे अथ पासून इति पर्यंत. हे जसं तसं अथ शब्दाचा अर्थ होतो प्रारंभ, आणि न म्हणजे नाही. ज्याचा प्रारंभच नाही त्यालाच म्हणतात विश्वनाथ, त्यालाच म्हणतात महादेव. म्हणून अजन्म तत्व आहे महादेव, जन्म तारीख नाही. नाहीतर एखाद्या लहान मुलाला उठवा, उठ रे बाळ, सांग कृष्णाचा जन्म श्रावण वद्य अष्टमी. तुम्ही सांगा रामाचा जन्म चैत्र शुद्ध नवमी. तुम्ही सांगा महादेवाचा जन्म. मोठा मोठा पंडित गप बसतो. नाहीतर कीर्तन सुटल्यावर घरी जा आणि चष्मे लावून बघा, प्रत्येकाच्या भिंतीवरती व्यवस्था आहे घरी. भिंतीवर काल निर्णय असावे. 1 जानेवारी पासून 31 डिसेंबर पर्यंत बघा कुठं महादेव जयंती सापडते का? अजन्म तत्व आहे बरं का. माय बापच नाहीत महादेवाला. घ्या आता, बाकीच्या नाहीत बरं का. रामाचे मायबाप दशरथ कौसल्या, कृष्णाचे मायबाप वसुदेव देवकी, महादेवाचे मायबाप सांगा आता पुढच्या वर्षी. अजन्म तत्व आहे, मायबापच नाहीत. आणि म्हणून तर ती गंमत झाली. एकाच मिनिटात सांगतो. ज्यावेळेस भगवान शंकराचा विवाह ठरला, कोणासोबतचा? सतीसोबतचा. आणि मग ते नारदाला वाटलं आपलं कुठं जुळत नाही, आणि मग ते महादेवासंग जावं. काय त्याला हेल्पर असतं ना नवरदेवासोबत, काय म्हणतात त्याला? सोकवण्या. हा बरोबर अर्थ आहे. लग्नाला सोकवलेला असतो म्हणून त्याला सकवण्या म्हणतात. सकवण्या का होईना तुम्हाला 9:45 कळाला.
आणि मग नारदजीला वाटलं आपलं कुठं जुळत नाही, महादेवासोबत सकवण्या म्हणून गेले. पण तिथं गेल्यावर त्या धर्मपंडितांना अडवलं. ठहरो दुले राजा, हमारे यहाँ का रिवाज है, 3 पीढ़ियों का नाम बोलना पड़ता है तो शादी हो जाएगी. महादेवजी घामाघूम झाले. इथं पप्पाचं नाव नाही, ब्राह्मणाला 3 पिढ्या सांगू तरी कुठल्या. तरी पण धर्म पंडित घाई करू लागला. जल्दी बोलो दुले राजा, शादी का वक्त बीता जा रहा है, अब 10 बजने वाले, जल्दी बोलो, आपके पिता का नाम क्या है. महादेवजी घामाघूम झाले. धर्म पंडित घाई करतो आणि महादेवजी गेले नारदाकडे आणि महादेवानं विचारलं, अजी नारद, अजी मेरे पिता का नाम क्या है. अजी महादेव बड़ादेव सब देवन के बाबा, मैं आपके साथ तो बोली, चिंता की क्या बात, तो बताओ मेरे पिता का नाम. अजी बिरंची बोलो. अरे नारद, बिरंची का मेरा बाप है क्या रे. अजी बाप के कोई बाप नहीं होता, 2 मिनट से क्या होगा, शादी होने जाने तो बाद में देखेंगे. आणि मी सांगितलं, देखो पंडित जी, मेरे पिता का नाम बिरंची है. धर्म पंडित जी बोले, धन्यवाद, आपके पिता का नाम बिरंची, आपके दादा का नाम बताइए. आजोबाचं नाव. आता परत महादेवजीकडे, महादेवजी गेली नारदाकडे. अजी महादेव, अजी नारद, अजी मेरे दादा का नाम क्या है. अजी महादेव बड़ादेव सब देवन के बाबा, मैं आपके साथ तो बोली, चिंता की क्या बात, तो बताओ मेरे दादा का नाम. अजी विष्णु बोलो. अरे नारद, विष्णु क्या मेरा दादा है क्या रे. अजी दादा कने से कोई दादा नहीं होता, 2 मिनट से क्या होगा, शादी होने जाने तो बाद में देखेंगे. आणि मग सांगितलं, देखो पंडित जी, मेरे पिता का नाम बिरंची, मेरे दादा का नाम विष्णु है. धर्म पंडित जी बोले, धन्यवाद, आपके पिता का नाम बिरंची, दादा का नाम विष्णु, अब दादा के पिता का नाम बोलो तो शादी हो जाएगी. आता किती अवघड झालं. नारदजी आता ते महादेवजी घामाघूम झाले. धर्म पंडित घाई करतो. जल्दी बोलो दुले राजा, शादी का वक्त बीता जा रहा है, 10 बजकर 5 मिनट होने वाले, जल्दी बोलो, आपके पिता का नाम बिरंची, दादा का नाम विष्णु, दादा के पिता का नाम बोलो तो शादी हो जाएगी. आता महादेवजी घामाघूम झाले. धर्म पंडित घाई करतो आणि नंतर मग महादेवजी गेले नारदाकडे. अजी नारद, अजी मेरी दादा के पिता का नाम क्या है. आणि मग नारदानं तिकडं नाही का भगवान शंकराला तिकडे चौकात नेलं गंगाखेडच्या आणि कानात सांगितलं, वेटिंगला फक्त माझ्याकडे 2 नाव होते, आता तुमचं तुम्ही बघून घ्या. आता किती अवघड झालं. आणि धर्म पंडित काय सोडत नाही. जल्दी बोलो, शादी का वर्त बीता जा रहा है, आपके पिता का नाम बिरंची, दादा का नाम विष्णु, दादा के पिता का नाम बोलो तो शादी हो जाएगी. महादेवजी घामाघूम झाले. रागानं लाल झालेले विजय सारखेच कडाळले. देखो पंडित जी, मेरे पिता का नाम बिरंची, दादा का नाम विष्णु और दोनों का बाप मैं हूं. शादी करने तो करो, लेकिन मुझे हैरान मत करो, मैं मेरे घर चला जाता हूं. असं अजन्म तत्व ज्याला माय बापच नाहीत म्हणून यथार्थ नाव होतं विश्वशनाथ इति विश्वनाथ, म्हणून न अधिकत त्याचा संधी झाला नाथ. देवा, तुम्ही विश्वाचे नाथ आहात, मी दीन आहे, रंक आहे, अनाथ आहे. आता एका शब्दाचा विचार करा. दिन कोणाला म्हणावं, जो इंद्रियाच्या अधीन गेला त्याला म्हणावं दिन. इंद्रियाचे दिने दिने आम्ही केलो नारायणे. जो इंद्रियाच्या अधीन गेला त्याला म्हणतात दिन. आता तुकाराम महाराज इंद्रियाच्या अधीन होते का, आणि असते तर तो प्रकार घडला नसा. एकाच मिनिटं सांगतो. ज्यावेळेस तुकाराम महाराजांच्या घरी त्यांची मेहुणी आले, म्हणजे जिजाबाईचा भाऊ. मेहुणा कळला ना तुम्हाला. बायकोचा भाऊ लोण्यापेक्षा मऊ आणि आपला भाऊ दगडापेक्षा कठीण. मेहुणा कळला तुम्हाला. आणि मग ते जिजाबाईला वाटतं माझे भाऊ आले, आणि मग तिनं आनंदाच्या भरात स्वयंपाक केला, पण आनंदाच्या भरात विसरली. भाजीत मीठ नाही, भज्यात तिखट नाही, खिरीत साखर नाही.
आणि स्वयंपाक तर केला. तुकाराम महाराज जेवायला बसते, त्यांची मेहुणी शेजारी बसते. जिजाबाईच्या भावानं एक दोन घास खाल्लं, कोणतीच चव लागत नाही, ताट तसंच सारलं. आणि तुकाराम महाराज वाटीच तोंडाला लावू लागले. जिजाबाई या ज्याच्या करता स्वयंपाक केला तो माझा दादा जेवत नाही. महाराजानं पातेल्याला सपाटा लावला, माझा दादा नाही जेवला, माझा दादा नाही जेवला. आणि स्वयंपाक घरात गेली आणि पदार्थ चाखून बघितले तर भाजीत मीठ नाही, भज्यात तिखट नाही, खिरीत साखर नाही. तुम्ही म्हणसाल महाराज तुम्ही इतकं बारकाईने सांगता कसं? मी तिथंच बसलो होतो म्हणून सगळ्या भानगडी मला माहिती आहेत बरं का. भाजीत मीठ नाही, भज्यात तिखट नाही, खिरीत साखर नाही. आणि मग तुकाराम महाराजाकडे गेला, रागावल्या. आता का रागवायचं कारण आहे का कृष्ण महाराज? विनाकारण रागावल्या. तुकाराम महाराज भजन करत बसले होते. ताड 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 गेल्या, बांगड्या माग सारल्या, पदर खवला आणि विजयसारख्या कडे आणल्या. डोका बिका गहाण ठेवलं का महाराज तुमचं? तुकाराम महाराज नाही, डोकं आई म्हणली मला, माझा दादा जेवला नाही. त्याचं काय तोंड दाबले का म्हणले मी. अहो भाजीत मीठ नाही, भज्यात तिखट नाही, खिरीत साखर नाही. स्वयंपाक कुणी केला? स्वयंपाक जरी मी केला असेल मग माझ्यावर काय रागवायचं कारण आहे? घरच्या माणसाचं कर्तव्य नाही का? काय याच्यात मीठ नाही, त्यात तिखट नाही, त्यात साखर नाही सांगायचं? अगं पण ते कर्तव्य संभवतं केव्हा? मला त्यातली काही चव कळल तेव्हा ना. कारण काय खातो आम्ही कासया सांगा ते कैसे हे लागते. काय खातो आम्ही कासया सांगा ते कैसे लागते नोनी मुखे. म्हणून बर का धनी असताना तुकाराम महाराज बर का दिन म्हणतात. पुढचा शब्द आहे रंक. रंक हा रावाच्या विरुद्ध आहे. एका ठिकाणी तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे आम्ही राजे त्रैलोक्याचे, पण इथं रंक म्हणतात. पुढचा शब्द आहे दीन रंकमी अनाथ. आता नाथ शब्दाचा तुम्हाला मी अर्थ सांगितला. नाथ म्हणजे ज्याचा जन्म संभवत नाही, ज्याला मायबाप नाहीत, भगवान शंकर. आणि अनाथ म्हणजे ज्यात दोन नकार बरोबर एक एक होकार, अधिक न अधिक अथ, झाला अनाथ शब्द. म्हणून आता व्यावहारिक दृष्ट्या आपण अनाथ कोणाला म्हणतो? ज्याला मायबाप नाहीत, नाही का, लेकराला ते म्हणतात, माणसं म्हणतात ते लेकरू अनाथ आहे. पण तो अर्थ इथं लागत नाही. अनाथ म्हणजे ज्याचा जन्म संभवतो, ज्याला मायबाप आहेत. आता तुकाराम महाराजांचा जर जन्म संभवला असता तर तेच तुकाराम महाराज एका ठिकाणी म्हणतात तुका म्हणे आम्ही विधीचे जनिते स्वयंभू आईते केले न हो. अरे मग राव असताना रंक म्हणतात, धनी असताना दिन म्हणतात, नाथ असताना अनाथ म्हणतात. असं का? ही तुकाराम महाराजांची नम्रता आहे. कोणासमोर? भगवान शंकर. हे बघा, तसं नसावं आणि तसं म्हणावं. पंगत मिष्टान्नाची असावी. श्रीखंड आहे, बासुंदी आहे, लाडू आहे, गुलाबजाम आहे. आणि पंक्तीचा मालक नम्रतेनं म्हणतो सावकाश जेवा, सावकाश जेवा, गरीबाची चटणी भाकरी गोड करा. आता चटणी भाकरी आहे का हो? मी जर त्या पंक्तीला बसतो असतो म्हणलं असतो पाटील ही चटणी भाकरी 3 टाइम असू द्या. श्रीखंड आहे, बासुंदी, लाडू आहे, गुलाबजाम आहे, आणि पंक्तीचा मालक म्हणतो गरीबाची चटणी भाकरी गोड करा. ही त्या मालकाची नम्रता आहे. तसं नसावं आणि तसं म्हणावं. नाहीतर एका बहादरानं चटणी भाकरीची पंग दिली आसाराम महाराज. चटणी भाकरीची. वैशाख महिना निवडला, दुपारा 2 वाजता पंक्ती बसवल्या आणि त्या बाजरीच्या भाकरी करपलेल्या, ठेचा त्याला तेल नाही, मीठ नाही, प्यायला पाणी. दुपारा 2 वाजता पंक्ती बसवल्या आणि मग ते वर मंडप नाही, त्याच्या डोक्यावर टोपी नाही, डोक्याला केस नाही, 8 पटवर गाडी गेली त्याची. आणि नेमकं हे पंक्तीवाला आलं, गरीबाची चटणी भाकरी गोड करा. आता नको का त्याच गावातले गरम डोक्याचं पहिल्याच पंक्तीला जेवायला बसू? जेवायला बसलं. आता तिखट ऊन, मी म्हणतं तिखट लागलं, बाजरीच्या भाकरी करपलेल्या, ठेचा त्याला तेल नाही, मीठ नाही, आणि नेमकं पंक्तीवाला त्याच्याजवळ येऊन थांबलं. त्याला म्हणतं गरीबाची चटणी भाकरी गोड करा.
आता ते रागानं लाल झालेलं विजेसारखं कडालं, ताडकन उठलं. तुझ्या बापानं अशी पंगत घातली होती का? तुला माणसंच मारायचं तर एंडोसल्फानच्या बाटल्या पाजायच्या? लेका बैमाना, इतक्या उन्हात इतकं तिखट गोड लागतं का? आणि सांगतो दिमाखानं गरीबाची चटणी भाकरी गोड करा. काही माणसं म्हणतील महाराज एवढी चांगली सिस्टीम आहे, आम्ही ऐकायला काय बहिरे नाही, तुम्ही चौताळू चौताळू का बोलता? हे बघा, हे भांडण आहेत बरं का माधव भाऊ. भांडणं सावकाश असतात का? भांडणं ढिले असतात? भांडणासारखे वाटले पाहिजे का नाही सरपंच सांगा? भांडणं ढिले नसतात. तो प्रसंग आहे, भांडणाचा प्रसंग भांडणासारखा वाटला पाहिजे. आता छत्रपती शिवाजी महाराजचा प्रसंग कसा वाटला पाहिजे? आसाराम महाराज ढिल्या आवाजात नसला पाहिजे, असा पहाडी आवाज असला पाहिजे. शिवचरित्र करणाऱ्या महाराजाचा त्याने कसं सांगितलं पाहिजे? छत्रपती शिवाजी महाराजांनी आपली तलवार काढली, या आवाजात चांगलं वाटतं. आणि त्यानं जर चालू केल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी तलवार काढली आणि दुश्मनाचा फडशा पाडला. अरे इथं काय कांदा कापायचा का? विठ्ठल विठ्ठल. असं भांडणासारखे वाटले पाहिजे. तुझ्या बापानं अशी पंगत घातली होती का? तुला माणसात मारायचं तर एंडोसल्फानच्या बाटल्या पदाचे का? बैमाना, इतक्या उन्हात इतकं तिखट गोड लागतं का? आणि सांगतो दिमाखानं गरीबाची चटणी भाकरी गोड करा. म्हणून चटणी भाकरीचीच पंगत असावी आणि गरीबाची चटणी भाकरी गोड करा म्हणावं. याचं नाव नम्रता नाही, याला डबल उद्धटता म्हणतात. तसं पंगत मिष्टान्नाची असावी आणि गरीबाची चटणी भाकरी गोड करा म्हणावं, याचं नाव नम्रता आहे. तसं नसावं तसं म्हणावं. तसं तुकाराम महाराज स्वतः राव असताना रंक म्हणतात, धनी असताना दिन म्हणतात, नात असताना अनाथ म्हणतात. असं का? ही तुकाराम महाराजांची भगवान शंकरापुढची नम्रता आहे बरं का. नम्रता जरूर असावी. आताचा काळ दादागिरीचा नाही, भाईगिरीचा तर अजिबात नाही. कुणीच कोणाला कमी नाही आताच्या काळात. भाईगिरी घरपरत भाईगिरी. आणि मीच कीर्तनात भाईगिरीवर बोलत नाही. आणि मी जर भाईगिरीवर बोललो भागवत महाराज तर माझीच भाई नीट राहणार नाही. म्हणून बरं का, नम्रता जरूर असावी पण अति नसावी. अति नम्रता पात्र होते भीतीला, अति कोपता कार्य जाते लयाला. अति कार्य कोणते नसावे, प्रमाणामध्ये सर्व काही असावे. जय जय रघुवीर समर्थ. नम्रता जरूर असावी. नाहीतर विचार करा, 50 एकर जमीन अर्ध्या एकरात वाडा, गडगंज गावातला श्रीमंताचा व्यक्ती आणि त्या घरातले 4ही भाऊ जर नम्र असतील तर गाव त्यांना सुखासुखी खाऊ देणार नाही. विनाकारण त्यांच्यासोबत भांडणं करतील. म्हणून त्या 4 भावामधले 2 भाऊ जेहरी करणारे पाहिजेत आणि त्यातले 2 भाऊ क्वालार धरून थोबाड फोडणारे पाहिजेत. तेव्हा गंगाखेडमध्ये टिकतात. सगळ्यांनी जेहरी करायचे दिवस नाहीत. हे जर पटत नसेल तुम्हाला दुसरं सांगतो, ज्याचे झाले असतील त्यांना. तुमचं झालं का जेवण? म्हण तुम्ही लय पुढचं बोलायले नाही का? बर का, ज्याचं झालं असेल त्यांना कळेल. हे बघा, पती पत्नी जर दोघी रागेट असतील ना तर एकमेकाच्या रागानं दोघेही कोऱ्याजनच्या बाटल्या घेऊन आपापला कार्यक्रम उरकून टाकतील. म्हणून पती पत्नी मधलं एक कोऱ्याजनची बाटली घेणार असावं आणि त्यातलं एक हेसकावून घेणार असावं. त्यावेळेस पती पत्नी मरेपर्यंत जगतील. नाहीतर थोडस चिंतन करा. आपल्या हिंदुस्थानामध्ये सर्वच जर तुमच्या माझ्यासारखे गोपीचंदनवाले असतील तर कारगिलच्या सीमेवर वैऱ्याला कोण अडवणार? एक लक्षात ठेवा, आमच्या देशाच्या जवानाच्या खांद्यावर रात्रंदिवस बंदुका आहेत. म्हणून तुमचं माझं कपाळावरचं चंदनही सुरक्षित आहे. आमच्या देशाच्या जवानाच्या खांद्यावरल्या जर बंदुका खाली आल्या, आपलं चंदन मिटलंच म्हणून समजा. म्हणून मऊ मीनाहुनी पण कठीण वज्रास वेदू ऐसे दोन्हीची गरज आहे. नाहीतर अख्खं रामायण पळताला तुम्ही बरं का. नाहीतर माझा विशेष रामकथेत आहे, उगा एक पाणी सांगतो आपलं ताकापुरतं रामायण. नाहीतर सध्याच्या काळात भलते माणसं प्रश्न विचारतात. एकानं चालू कीर्तनात विचारलं, महाराज तुम्ही रामायण करता? म्हणलं हो बाबा, मी ढोक महाराजांचं जसंच्या तसं सेम टू सेम तसं बसून बघा माणसानं आपलं अज्ञान प्रगट करावं. मिलय शहाणान पितळ उघडं करण्यापेक्षा आपल्याला काय येतं याच्यापेक्षा काय येत नाही सांगून मोकळं झालेलं बरं. माझे गुरुजी लाड गुरुजी कालायच्या कीर्तनात सांगतात, सर्वांनाच माहिती बरं का. म्हणतात गुरुजी, चोरी करणं चांगलं का न सापडणं चांगलं? न सापडणं चांगलं. बरोबर आहे बरं का. चोरी करणं चांगलं नाही सगळ्या जगालाच माहिती आहे, पण केली तर सपादली पाहिजेत. तसं चॅप्टरपणा कोणा पुढं करावं? डिमफिसवाल्या पुढं करावं.
इथं सगळे 33 केवीच आहेत. विठ्ठल विठ्ठल. एकानं चालू कीर्तनात मला विचारलं, रामायण करता? म्हणलं हो. मग सांगा महाराज, राम किती वाजता वनवासाला गेला? या हे कोणत्या ग्रंथात आलं? म्हणलं रामायण करताना. मग सांगा राम. म्हणलं येत नाही आपल्याला. सोपं गणित ते म्हणले महाराज, राम 9:15 वनवासाला गेला. 9:15 ग्रंथ कोणता? ग्रंथ काय? फक्त माझ्याकडे बघा म्हणला. वनवास उलट वाचा म्हटला. 9:15 जमलं म्हणलं. आता विठ्ठल विठ्ठल. नाहीतर थोडस चिंतन करा. त्या काळी 2 क्षेत्रात गाजलेल्या 2 व्यक्ती, शूरत्वाच्या क्षेत्रात गाजलेले परशुराम आणि विद्वत्तेच्या क्षेत्रात गाजलेले महाराजा जनक. जनकाच्या समोर अष्टावक्रासारखे विद्वान श्रोते प्रवचनाला असायचे. एक दिवस सहज काही साधूने विचारलं जनकजीला, महाराज माया किसे कहते हैं? जनकजीने सांगितलं, आधी 2 दिन बाद पता चलेगा. आणि 2 दिवसानंतर जनकाच्या नगरीला धाड 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 आग लागली. आणि मग सेवक आले, महाराज क्या हुआ, महाराज क्या हुआ, आपका महल जल रहा है महाराज. जनकजी जाग्यावर थांबले. जनकजीने सांगितलं, मिथिलायाम प्रदीप्तायाम मेन दह्यती किंचित. कदाचित मिथिला नगरीला आग लागली असेल, त्यात माझं काय जळत नाही. जे जळत आहे ते माझं नाही, आणि जे माझं आहे ते कधी जळणारच नाही. पण ते लंगोट्यावाले साधू उठून पळून गेले. आणि 1 घंट्यानंतर आले. विचारलं, जनकजी महाराज आपका महल जल रहा था. जनकजी ने विचारलं, अरे महल तो मेरा जल रहा था महात्मा जी, लेकिन आप किस लिए दौड़ रहे थे? बोले, जनक जी आपके महल में हमारी लंगोटी थी, अजी इसी का नाम तो माया है. मेरा महल जल रहा है, मैं एक जगह पर बैठा हूं और आप साधु होकर खाली लंगोटी के लिए दौड़ रहे हैं. असा विद्वान राजा जनक आणि शूर परशुराम. पण या दोघांसमोर टक्कर देणारा एकच वीर आहे, आणि त्याचं नाव आहे लक्ष्मण. बर का, बहुत धनुष्य तोडे ललकारी. परशुरामजीच्या समोर, इतने तो कमटे हमने बचपन में कई बार तोड़ डाले महाराज. ए राजा के बालक, जरा मुंह संभाल कर बात कर. कमठा बोलता है क्या रे? धनुष्य कोई सामान्य चीज है? नाही. तुम्हीच कबूल करता धनुष्य सामान्य नाही, मग त्याला तोडणाराही सामान्य नसावा असं का तुम्हाला वाटत नाही? कशाला माझ्यासोबत विनाकारणचा वाद घालता? मग तर परशुरामानं परशु घेऊन धावावं. त्यावेळेस लक्ष्मणानं म्हणावं, बाबा तुम्ही किती वेळा माझ्या अंगावर परशु घेऊन धावून आलात, तरी मी तुमच्याशी युद्ध करत नाही आणि तुम्हाला घाबरतही नाही. क्योंकि हमारा एक नियम है बाबा. क्या? जिनके गला में जनवा और भाल पे चंदन, उनका रक्षण करने के लिए क्षत्रियों के संतान होते हैं, आक्रमण के लिए नहीं. और आपको ऐसा लग रहा है बच्चा डर के मारे ऐसी बात कर रहा है, तो अभी भी समझ नहीं आएगा बाबा. एक काम करो, क्या? जनवा निकाल कर फेंक दो, तिलक मिटा दो, बाद में परशु दिखाओ महाराज, तब पता चलेगा कि सुमित्रा मां के दूध में कितनी ताकत है. असं रागावण्याचं काम लक्ष्मणानं करावं, तर शांत करण्याचं काम रामानं करावं. अरे जानो दो भाई, मेरा छोटा भाई है, उसकी मुंह में दूध भरा है. अरे दूध नहीं रागाव, जहर भरा है. तू इतना सीधा साधा, तो ये टेढ़े स्वभाव वाला भाई साथ क्यों रखता है? मग विश्वामित्र बाबाला वाटलं, आता हे लक्ष्मणाशिवाय प्रकरण थांबण्यासारखं नाही, जाव लखन. आणि मग आगीमध्ये रॉकेल ओतल्यासारखेच लक्ष्मणाचे पहिले शब्द. ठीक है रे परशुराम महाराज, मेरा राम भैया सीधे साधे स्वभाव वाला है. मेरी भाई की और मेरी प्रकृति मिलती जुलती नहीं, लेकिन आपकी और मेरी प्रकृति मिलती जुलती है. तो क्या आपके साथ रहूं? अरे बच्चा महाराज आएगा, अपनी माँ की गोद खाली करने वाला है. बस झालं आपलं ताकापुरतं रामायण. विठ्ठल विठ्ठल. असं रागवायचं काम लक्ष्मणानं करावं, तर शांत करण्याचं काम रामानं करावं. कंबडात लाद घालावी मंथरेच्या शत्रुघ्नानं, पण कंबर धरून बाजूला न्यावं भरतानं. अशाच जोड्या सापडतील रामायणात. म्हणून दोन्हीची गरज आहे मऊ मेना हुनी, पण कठीण वज्रासे भेदवायचे. तसं तुकाराम महाराज स्वतः राव असताना रंक म्हणतात, धनी असताना दीन म्हणतात, नाथ असताना अनाथ म्हणतात. ही तुकाराम महाराजांची नम्रता आहे. देवा तुम्ही विश्वाचे नाथ आहात, मी दीन आहे, रंक आहे, अनाथ आहे.
असते, या दिनाची, या रंकाची, अनाथाची एक प्रार्थना देवा. मी तुम्हाला पत्र पाठवलेलं आहे, पण आपल्या भाषेत सांगतो पत्र लिहिण्याचे कारण की दुसरं कृपा कराल ते थोडी कराल ते थोडी कृपा कराल ते थोडी कृपा कराल ते थोडी कृपा कराल ते थोडी आता 10:15 पत्राचा मायना संपला. आता मजकूर सुरू झाला. कृपा कराल ते थोडे पाया पडिलो बराडी. अभंगाच्या बाहेर जाणारच नाही बरं का. लाड गुरुजींच्या नाही का ढोक महाराजांच्या भाषेत जर सांगायचं तर कीर्तनकाराचा अभंग गणितासारखा सुटला पाहिजेत. आणि लाड गुरुजींच्या भाषेत सांगायचं झालं तर कीर्तनकाराच्या अभंगामध्ये एका शब्दाचा पोस्टमॉर्टम झाला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल कराल ते थोडी पाया पडिलो बराडी. पण एकदा सांप्रदायिक नियमाप्रमाणे सगळ्याला जरा जांभळायला जरा मोकळं करतो. हात वर करा सगळे जण मोकळ्या म्हणा नाही का. आता एका तालामध्ये बरं का हातानं टाळ्या. विठ्ठल बारक पण याने केल्या जांभळ्या. मी म्हणलं केल्या जांभळ्या चालू. विठोबा रखुमाई. मला वाटलं गिळतात काय की टाळी वाजवली आणि काही काही नावं घेतलं नाही. आता जेवताना असंच करायचं घास घ्यायचा आणि तोंडच उघडायचं नाही. कीर्तनात टाळी वाजलीच पाहिजे. टाळी वाजल्याच्या नंतर आपलं पाप जातं. एक बहादर उठला कीर्तनात. कुठं जातं म्हणलं जे वाजवत नाही त्याच्या डोक्यावर जातं. हे म्हणलं हे नाही पटलं. म्हणलं दुसरं सांगतो मग. चाय की शोभा प्याली से, चाय की शोभा प्याली से, भोजन को शोभा थाली से, बगीचों को शोभा माली से, झगड़ों की शोभा गाली से, ससुराल को शोभा साली से और किरकत शोभा टाली से. विठ्ठल सरपंच कसं असते मुळातले संस्कारातले पाहिजे. आपल्या भागाला संस्कार आहेत. काही काही ठिकाणी टाळ्या वाजवत नाहीत लोक. लय निबर लय अवघड कार्यक्रम आहे. एका घरी महाराज चला चहा पित नाही. चहा प्यायला गेलो बिचारे पती पत्नी दोघं पाया पडले. दोघांनी 500-500 दक्षिणा पण दिली बरं का.
उग केला इशारा जाता जाता. आता काही काही भागातली पद्धत आहे बघा, इकडचं माहित नाही मला. काही काही भागात असंही कीर्तन सुटलं की महाराजाच्या पाया पडणे, सगळे खिसे मोकळे करणे. इकडे पद्धत नाही अशी. मग आजपासून चालू करा, चांगली पद्धत आहे. आता माता माल्या बिचारा म्हणतील काय नाही आणलं, पण काळजी करू नका. मी सोनं चांदी मणी एकदानी महबूबा काय असं ते नाकातलं. हो ना, एकदा एका मावशीला बीडला कीर्तन आवडलं, तिनं ते 1.5-2 लाखाचा नेकलेस पायावर अर्पण केला. मी कीर्तन सोडून घरी गेलो हिंगोलीला आणि गेलो मग त्या सोनाराच्या दुकानात. म्हणलं बघा किती येतात. म्हणजे मला तुम्ही कुठे गेलो होते. म्हणलं मी वागदऱ्याला. अर मला डुप्लिकेट फसवलं म्हणला. विठ्ठल विठ्ठल. मगाच मी सांगितलं बरं का, बोलता बोलता चहा प्यायला चला म्हणलं. बघा महाराजांना चहाच्या घोटाला, बुक्क्याच्या बोटाला आणि 2000च्या नोटाला कधीच नाही म्हणू नये. विठ्ठल विठ्ठल. असं ते पती पत्नी बिचारे दोघं पाया पडले, पण लेकर लय बिलिंदर. लेकर पडतात का पाया. त्याची आई म्हणती पड पाया. मी नाही पाया पडत. अरे पड, महाराज आळंद देऊन आलाय. आलाय म्हणलं मावशी कोणत्या शाळेत शिकल्या. माय महाराज मी इंग्लिश स्कूल. मला सांग बरं ए फॉर म्हणे येडी बाबूळ. आता आईला संस्कार नाही, लेकरा लागतील का. लेकर लय आगाव महाराज. एक तर मी चालू कीर्तनात उठलं, चालू कीर्तनात पुडी फोडली. म्हणलं कीर्तनात पुडी खातो का. अरे बाप्पाला भेट नाही तुला भेटू का म्हटला. आता का म्हणलं हान तू मला. तितक्या त्याचा बाप आला आणि त्यानं पुढीचा हात मागा केला. म्हणलं आता कसा भेला. हा बापाला नाही भेलो म्हटला. मग ते आलं की यातली अर्धी हंत म्हटला. आता असे डोका डोका हाणून घेता का. लेकर लय आगाव म्हणून कुणाच्या नादी लागाव, पण तिघाच्या नादी लागू नये, येड्याच्या नादी लागू नये, एक पिदाड्याच्या नादी लागू नये बरं का. आणि लहान लेकराच्या नादी लागू नये. कुणाच्या ना येड्याच्या कधी येडं उठलं भूताल खेटलं लय अवघडे महाराज. 50 येडे धरले पुण्याहून तिकडे अकोल्याला केळकर हॉस्पिटल येड्याचं गेलं तर कोणी. ते 50 येडे भरले पुण्याहून तिकडे अकोल्याला न्यायला नागपूरला. आणि मग ते विमानात शहाणे माणसं नीट बसतात का विमानात. सेल्फीच काढ असंच कर, काय गरज नाही. ते येडं नुसत्या उड्या हाणू लागलं. दनादन उड्या हाणत आला. ते कोणाजवळ ते असतं ना ते पायलट चालवणारा, त्याच्याजवळ आलं. त्याला म्हणलं एक चक्कर खेळ द्या ना राव. चक्कर. अरे ते काय मोटरसायकल हे का ट्रॅक्टर काय धंदा झाला म्हणे. आता त्याला वाटलं येड्याच्या नादी लागून. ते मला एक काम कर, मागते शांत कर. हे मागं गेलं टाचणी पडल तरी आवाज. एकाच मिनिटात पुढालं. ते म्हणलं काय केलं. तुझ्यात एवढी ताकद होती तर सरकारचा पैसा वाचला असता, तू नेमकं केलं काय. ते येडं म्हणलं मी काहीच केलं नाही. मागं गेलो आणि सगळ्यांना म्हटलं उतरा स्टेशन आलं. हाणल्या उड्या म्हणला. फक्त विठ्ठल विठ्ठल. येड्याच्या नादी लागू नये बरं का. लहान लेकराच्या कधीच नादी, कुणाच्या नादी लागा. मी कीर्तनात लहान लेकरं उठले आले काय नाही कसे पाहिलं काय गरज नाही महाराज. लेकरं लय नमुने आहेत नाही का. ते लॉकडाऊन मध्ये शाळा उघडली आणि 1-2 पाठ नव्हती लेकरांना. त्यावेळेस एका शाळेवर गट शिक्षण अधिकारी आले आणि विचारलं सर तुमच्या वर्गातला हुशार विद्यार्थी कोणता आहे. सर म्हणले तो आमका आमका. उठ रे बाळ सांग 30-30. ते म्हणता 80. या 30-80 इंडिकेटर लागले ना सर ते. तो म्हणला सर तुम्ही तर म्हणता हुशार विद्यार्थी हा आहे आणि तो तर 30-60 म्हणायचं तर ते 80 म्हणतं. सर म्हणले त्याच खरं आहे. म्हणजे ते तरी बरं आहे म्हणला. 30-80 म्हणलं, बाकी सगळे 100च्या पुढचे म्हणला. असे लेकर पाया पडतील का. इकडून तिकडून आलं माझ्या पायावर जसं बोला पुंडलिकान असं आदळलं. आता पप्पा ड्युटीवर, मम्मी स्वयंपाकघरात. आता फक्त बैठकीत मीन बंड्या. इमानदार बघा बायको शब्द घामच सुटला. म्हणलं आता हनतंय आपल्याला. माणसं शब्द घालताना कुणाला घालता माहिती का. मायच्या शेतातले भांडवत्या धुऱ्याहून काय म्हणतात मायच्यान. म्हणजे माय मेलीच घोर नाही आणि बायको याला पुराला राहिली पाहिजे. घालतात का नाही शब्द माणसं. त्याच्यावर जर भांडणं थांबलेत नाही ना. माणसं काय म्हणतात बापाच्यान. त्याच्यावर जर भांडणं थांबलेत नाही. देवासारखे लेकरं हातात धरतो म्हणतात बुवा. त्याच्यावर भांडणं थांबलेत नाही. जव्हारी हातात धरतो आणि त्याच्यापेक्षा जर भांडणं थांबलेत तर मग शेवटची भैरवी. तुला काय वाटतं चाल मारता शेंदूरच काढतो म्हणतात का नाही. एकटाच पठे बायको शपथ घेणारा. विठ्ठल विठ्ठल. म्हणून बायकोच्या हसण्यावर आणि कुत्र्याच्या गप बसण्यावर कवा ती श्वास ठेवू नये. बायको हसली की धोका आणि कुत्र गप बसली की कधी चावलं सांगतात येत नाही. लय अवघडे महाराज. म्हणून ज्याची बायको मुकी तो जगा सर्वात सुखी. म्हणून एकतर बायको मुकी पाहिजेत नाही तर नवरा बहिरा पाहिजेत तर संसार आहे. म्हणून ज्याचे लग्न राहिले असते त्याने बेंडकुळ्या मारा. आमच्या लहानपणी असं म्हणत होते की बेंडकुळी मारल्याच्या नंतर बायको मुकी भेटते. विठ्ठल विठ्ठल. लय अवघडे महाराज लय अवघडे.
म्हणून ती बिचारा पाया पडत नाही, इकडून तिकडून आदळलं आणि माझ्याकडं लाल डोळे करून बघू लागलं. मी त्याला भेद मी म्हणलं, बंडू तू बोल ना कर म्हटला. अवघडे म्हणलं, तुझं माझं 9 वाजल्यापासून पटत नाही. म्हणलं आता काय खरं नाही. तेवढ्यावर थांबला नाही असा महाराज त्यांना दगड उचलला. मला आज आपली पुण्यतिथी झाली आता इथं. दगड उचलला, म्हणलं मावशी धरा त्याला, धरा दगड मारत. माय महाराज ते तसंच बघा म्हणली. गेल्या वर्षी तुमच्यासारखे महाराज चहा प्याला बोलवले आणि त्या बंड्यानं मला स्तोर आणले. आता मला काय हेल्मेट घालून येऊ? विठ्ठल विठ्ठल. बघा कशात हसायलेत. असं लागतंय, लय अवघड आहे नाही का. पण काही माणसं इकडचं बरं, काही माणसं देवाचं सांगा, व्याकरण सांगा, कोणा शिकरण सांगा, कोण्या भूताचं सांगा, नुसते त्याला काही गरज ना. गममध्ये गेली अजून काय. असे एका गावात कीर्तन दोघं समोर बसले, हसना रडना. मला वाटलं आजचं कीर्तनच पडलं, पण कीर्तन सुटल्यावर कळलं ते बहिरं निघलं. इतकंच नाही, ते दोघं जण जायची वेळ झाली, कार जवळ हसू लागले. मी गाडीचा काच खाली घेतला. म्हणलं काय झालं? म्हणे महाराज काय तुमच्या कीर्तनाचा जोक मला आत्ता कळला. म्हणलं बरा लवकर कळला. विठ्ठल विठ्ठल. आता झोपा उडाल्या तुमच्या. कृपा कराल ते थोडी, पाया पडिलो बराडी. कृपेची का अपेक्षा करता तुकाराम महाराज? याचं कारण कृपेमध्ये जी ताकद आहे ना, ती कृपा करणाऱ्या सुद्धा नाही. म्हणून शक्ती में क्या मस्ती है, बातें पहलवान को पूछो. और भक्ति में क्या शक्ती है, बातें संतन को पूछो. नाहीतर ते पाव बटर पेपर वाचून सांगतं, लय ताकद दिल्लीच्या सतपान पहलवानात, लय ताकद. तुझी त्याच्याकडे झाली होती का? ते कोल्हापूरच्या युवराज पाटलाला शोभत होतं, त्याची झाली होती. म्हणून शक्ती में क्या मस्ती, बातें पहलवान को पूछो. और भक्ति में क्या शक्ती, बातें संतन को पूछो. बाळाचं मुख पाहण्याचा आनंद बाळाला नाही, बाळाच्या आईला विचारा. नंद नंदनलाल कन्हैया लालजी नंद बाबा के अंगण में नंगे पाव घूम रहे थे, तो जशोदा मुड़मुड़ कर देख रही थी. कभी छाछ गिराती तो कभी मटका फोड़ डालती तो कभी दधी गिराती. तो कान्हा गुस्से में आकर बोलता था, माँ मैं आपका बेटा कहीं भागने वाला नहीं, क्यों देखती हूं मेरे तरफ? तो भी जसोदा नहीं मानती. जसोदा अंगण में आई, कान्हा को अपने गोद में बिठाया और बोली, लाला अजी गर्गाचार्य जी ने बताया था कि जसोदा तू भाग्यशाली है, क्योंकि दुनिया का बाप तेरा बेटा बनकर आया है. इसलिए लाला मैं भाग्यशाली, लेकिन तू दुर्भाग्यशाली. माँ मैं काय का दुर्भाग्यशाली? क्योंकि बेटा तुम्हारा मुंह देखने में क्या आनंद मिलता है, इस बात का पता तुम्हें नहीं मालूम. माँ मेरा मुंह देखने में क्या आनंद मिलता है, इसलिए मुझे क्या करना पड़ेगा? इसलिए लाला तुझे सिर्फ जसोदा बनना पड़ेगा, तब पता चलेगा कि कृष्ण का कान्हा का मुंह देखने में क्या आनंद मिलता है. म्हणून बाळाचा मुख पाहण्याचा आनंद बाळाच्या आईला विचारा. शक्तीची मस्ती पहिलवानाला विचारा. तशी भक्तीची मस्ती साधू संताला विचारा. तशी कृपेची ताकद ज्याच्यावर झाली त्याला विचारा. म्हणून रामायणातलंच एक पात्र आहे, ज्याच्यावर कृपा झाली तो हनुमान आहे, आणि ज्यानं कृपा केली तो श्रीराम आहे. काय झालं? ज्या हनुमंतरायावर कृपा झाली ते एकाच उडीत लंकेत गेले, आणि कृपा करणारे श्रीराम पुलावून चालत चालत गेले. इतकी कृपेमध्ये ताकद आहे. आणि हे जर पटत नसेल, दुसरं सांगतो, ज्या हनुमंतरायावर कृपा झाली त्यांचे गावोगावी मंदिर आहेत. फक्त जालना जिल्ह्यात अंबड तालुका आहे, आणि तिथं जामवंतगड आहे बघा. त्या परिसरात 12 वाड्या असे आहेत का, पागेरवाडे वगैरे नाही का. त्या 12 वाड्यामध्ये हनुमंतरायाचे मंदिर नाहीत, तिथं जामवंताचे मंदिर आहेत 12 गावामध्ये. तिथं म्हणतात हनुमंताचं आणि जामवंताचं युद्ध झालं होतं, आणि घामवंती नावाची नदी झाली अंबड तालुक्यामध्ये. ते अपवाद सोडून बाकी सगळीकडे. ज्या हनुमंतरायावर कृपा झाली त्यांचे गावोगावी मंदिर आहेत, आणि ज्या श्री रामानं कृपा केली त्यांचा अयोध्येमध्ये प्रश्न होता, पण आता प्रश्न सॉल्व्ह झाला. म्हणून एवढी ताकद आहे कृपेमध्ये की हनुमंतरायावर कृपा झाली, एका तुडीत लंकेत गेले. कृपा करणारे श्रीराम पुलावून चालत चालत गेले. एवढी कृपे ताकद आहे. म्हणून तुम्ही माझ्यावर कृपा करा. कृपेचीच अपेक्षा करतो म्हणून तुम्ही कृपा कराल ते थोडी, पाया पडल्या. तर बघा, प्रारब्धाच्या बाबतीत विचार करा. प्रारब्ध कोणाला चुकत नाही बरं का. सुदामा ब्राह्मण दुःखे दरिद्री पिढीला, आणि 10:30च्या द्वारकेला पोचला. नाहीतर प्रारब्ध म्हणून एक लक्षात ठेवा,
तुम्ही चांगले वागायला लागले की माणसं नावं ठेवणारे टपून आहेत. तुम्ही वाईट वागा, तुम्हाला कुणीच नाव ठेवणार नाही. म्हणून जसे चांगल्या रस्त्याला गतिरोधक आहेत तसं चांगलं कार्य करणारालाच विरोधक आहेत. तुम्ही वाईट कार्य करा, तुम्हाला कुणीच नाव ठेवणार नाही, पण चांगलं कार्य करा, आडवा फाटा हाणलाच समजा. म्हणून एक लक्षात ठेवा, तुम्ही जितके जितके मोठे व्हाल तितके तितके तुमचे शत्रू वाढतील. जशी तुमची कीर्ती वाढल तशी बदनामी करणारे माणसं टपून आहेत. आणि धोका हा लांबच्या माणसापासून नाही, जवळ बसणारापासूनही त्यापासूनच हुशार राहायचंय. जवळ बसलेले म्हणजे कीर्तनातले सोडून बर का. आमच्या कीर्तनातली दृष्टांत म्हणजे रेडीमेड कापड दुकानातले कपडे. कोणाच्याच मापाचा ड्रेस शिवलेला नसतो. ज्याच्या मापाला आला त्याने ड्रेस घालायचा आणि पैसे देऊन निघून जायचं. आता इथं एखाद्याच्या मापाला ड्रेस फेसो फेस बसत असेल आणि नेमकी विरोधक जर जवळ बसते असेल, त्याला मी तरी काय करू. विठ्ठल विठ्ठल. नाहीतर माणसं विचारतात, एक विचारू का महाराज, रात्रंदिवस तुम्ही कीर्तन करता, भजन करता, आषाढी कार्तिकीच्या वाऱ्या करता, रामायण करता, तरी तुमच्या जीवनामध्ये इतकं दुःख का? आणि मी कधी जीवनात एकही कीर्तन नाही, एकही प्रवचन नाही, एकही तमाशा चुकत नाही, 40 फुटीचा रोड एकट्याला पुरत नाही, तरी आम्ही एवढी सुखी का? अरे भजन कीर्तन केलं मग काय प्रारब्धात बदल होतो ते भोगावंच लागते. लक्षात ठेवा, कभी सर्दी तो कभी गर्मी, ये तो कुदरत के नजारे है. कभी सर्दी तो कभी गर्मी, ये तो कुदरत के नजारे है. अरे प्यास तो उसे भी लगती है जो नदी के किनारे है. काय वाटलं तुम्हाला? नदीच्या कडीला झोपलात म्हणजे तहान लागणार नाही. तसा भगवान जर मदतीला असला, प्रारब्ध चुकणार आहे आपलं. कृष्ण साह्य पांडवासी ती भोगिती नष्ट केलीसी, साह्य केली हरिहरासी, प्रारब्ध कोणासी टळेना. प्रारब्ध क्रियमान संचिताचा भोग, प्रारब्ध क्रियमान संचिताचा भोग, टाळ्या वाजवायचा बरं का. नंबर 1 म्हणलं बरं का. म्हणून मी रामायणाचार्यात मी भरपूर राम बघितले. मी आत्तापर्यंत सकाराम बघितला, तुळशीराम बघितला, काशीराम बघितला, पण असा राम नाही कुठं पाहिला. नाही का. राम भरपूर बघितले पण असा राम नाही पाहिला बाबा. विठ्ठल विठ्ठल. प्रारब्ध क्रियमान संचिताचा भोग, प्रारब्ध भोगावंच लागतं बरं का. म्हणून सुदामा ब्राह्मण दुःखी तरिद्री पिढीला आणि 10:30च्या पार द्वारकेला पोचला. मग तिथे भगवान शंकराने आपलं
भगवान श्री कृष्णानं ती पाद्य पूजा केली आणि ते कुंकुम तिलक लावायला प्रारंभ केला. तर सुदामजीच्या कपाळावर विधिलिखित अक्षर लिहिलं होतं श्री क्षय. श्री म्हणजे लक्ष्मी आणि क्षय म्हणजे नाश, लक्ष्मीचा नाश. देवानं काय केलं, उलट फिरवलं. ज्यावेळेस कुंकुम तिलक लावायला प्रारंभ केला, 4 बोट वर होते आणि अंगठा खाली होता. पण कुंकुम तिलक लावलं, बोटा आले खाली, अंगठा गेला वर. म्हणजे श्रीक्षेचं यक्षश्री केलं म्हणजे धनवान. सुदामाच्या कपाळी लिहिले होते विधीने भिकची मागावे, पण सुदामाच्या कपाळी लिहिले देवाने भीक न मागावे. परिणाम तिकडे सुदाम नगरी सोन्याची झाली. म्हणून प्रारब्धात बदल करण्याची ताकद भगवंतात नाही, पण भगवंताच्या कृपेमध्ये आहे. म्हणून एका जनार्दनी भोग हरी कृपेचा हरी कृपेचा नाश जनार्दनी भोग प्रारब्धाचा, पण कृपा हरीची झाल्या कारणास्तव हरी कृपे त्याचा नाश झाला. ही ताकद कृपेमध्ये असल्यामुळे तुम्ही माझ्यावरी कृपाच करा. म्हणून भगवान शंकर कृपा करतात का, आणि केली असेल तर कोणाकोणावर इथून पुढे कीर्तन होईल बरं का. म्हणजे एका चोरावर कृपा, एका घारीवर कृपा आणि एका भिल्लावर कृपा. एक चोरट चोरी करण्याच्या उद्देशानं अरण्यात गेलं आणि त्यानं ती पितळी घंटा बघितली महादेवाच्या मंदिरातली. त्याला वाटतं एवढी मी गंगाखेडच्या बाजारा विकली तर माझा हिवाळा सुखात जातो, पण त्याचा हातच पुरेना, ते बुटकं होतं. मग त्यानं काय केलं, महादेवाच्या पिंडीवर उभं राहिलं. महादेवाच्या आनंदाला पारावर नाही. भक्त आतापर्यंत बरेच बघितले, पण हा अख्खाच मला अर्पण झाला. म्हणून चोरे पिंडी दिला, चोरे पिंडी दिला पावा, त्या तुझे धावे देवा, त्या तुझे धावे देवा, तुझे धावे देवा. चोरे पिंडी चोरे पिंडी दिला पाव, त्याच्या पूजने धाये देव. म्हणून एका चोरावर कृपा, एका घारीवर कृपा. एक स्वर्चसा नावाची स्वर्गामध्ये देवांगना होती. ती ब्रह्मसभेमध्ये नाचण्याचं काम करायची. नाचता नाचता ताल चुकला. ताल का चुकला, ती पिऊन आली होती म्हणतात. ही बिमारी वरवी आहे बरं का. ती पिऊन आली आणि मग ब्रह्मदेवानं शाप दिला, तोपर्यंत फिरत राहशील आणि कैकईच्या हातात प्रसाद अंजनामाईच्या हातात टाकशील, त्यावेळेस तुझा उद्धार होईल. आणि ते प्रमाण सगळ्यांना पाठेत. पिंड घारीने झडपिला, अंजन तो सेविला, अंजनी त्या तपासाठी महारुद्र आले पोटी. म्हणून एका चोरावर कृपा, एका घारीवर कृपा आणि एका भिल्लावर कृपा. एक कांचीपूर नगरामध्ये सोमदत्ती नावाचा राजा होता. त्याला 500 राण्या होत्या. त्यातल्या 498 जार कर्म करणाऱ्या. राजा मरण पावला, राणी मरण पावल्या. मरवणी आदे हरणाचा पावला, कुरंगिणी झाल्या पतिव्रता. त्या राणी हरणी झाल्या आणि तो राजा हरण झाला. आणि इकडे इंद्राच्या दरबारामध्ये भूतसेन नावाचा नौकर होता. तो काम करण्यात चुकला आणि त्याला शाप दिला, जा तू भिल्लावून पडशील. मग तोच झाला चंड भिल्ल. आणि मग ते काहीतरी शिकार सापडलेल्या उद्देशानं दाट पाल्याच्या झाडावर बसला आणि पानं तोडू 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 खाली टाकू लागला. लाखाच्या वर पानं गेले. भगवान शंकराच्या आनंदाला पारावार झाला नाही का. म्हणून योगायोग शिकार न मिळाल्यामुळे त्याला उपवास घडला. तो दिवस होता महाशिवरात्रीचा.
ज्या झाडावर बसलं होतं ते झाड होतं बेलाचं, आणि जिथं पानं तोडू 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 खाली टाकू लागलं तिथं भूमिगत शिवलिंग होतं. लाखाच्या वर बेलाचं पानं गेले. महादेवाच्या आनंदाला पारावार नाही. भक्त आतापर्यंत बरेच बघितले, पण कोणी लांबून शरूक ठोकतं, कोणी बेलाचं पान फेकतं, कोणी पेडा फेकतं, कोणी पाणी फेकतं. पण हा भक्त त्यानं, बाकीचे भक्त दाबून शाबुदाण्याच्या खिचड्या खातात, पण यानं काहीच खाल्लं नाही. पण त्यानं कशाच्या उद्देशानं गेलं, शिकार सापडल्या उद्देशानं पानं तोडू टाकू लागला. आणि मग भगवान शंकरानं सांगितलं, यमा जा, त्याला काय पाहिजे ते द्या. यमाला जय हरी. कोण तुम्ही? मी यम. यम मग लागला का आमचा नियम? तुमचा नियम नाही लागला. मला महादेवानं, मला यमानं पाठवलं नाही का, मला महादेवानं पाठवलं तुमच्याकडे जाण्याकरता. तुमची काय इच्छा आहे? काय नाही, मृग पक्षियाचे कळावे बोलणे, सर्व काही ने कार्य सिद्धी, एवढीचाही माझी वासना, पूर्वी स्वस्थळा जावे तुम्ही. पशु पक्ष्याची मला भाषा कळावी. तथास्तु म्हणून यम निघून गेला. आणि नेमका तो सोमदत्ती नावाचा राजा हरणाच्या रूपात असणारा नेमका त्याच्या जाळ्यात अडकला. आणि जाळ्यात अडकल्याच्या नंतर आता त्याला भाषा कळू लागली. आणि त्यानं भाषा कळू लागली. त्याला म्हणलं, त्याच्या त्या हरणी होत्या, दोन पाळसं घरी होते, 2 हरणी 2 पाळसं घरी, आणि तो भिल्ल जाळ्यात अडकलेला. त्या 2 राणी हरणी त्या भिल्लाला म्हणतात, भिल्ल दादा आमच्या पतीला शेवटचा पाणी पिऊ दे. त्याला भाषा करू लागली. तो म्हणला, आणि जर परत लटकलं नाही तर त्याच्यात तुला महादेवाची शपथ टाकते म्हणते तर. आणि मग पाणी पाजलं, परत त्या जाळ्यात अडकलं. आता त्या 2 राणी हरणी, त्या दोघींची चर्चा चालली. ती म्हणते, कागद ताई, तू गर्भिणी, तू पती सोबत सती जाते का, मी जाऊ का, मी पाळसांना दूध पाजायला घरी जाऊ. ती चर्चा त्यानं भिल्लानं ऐकली. तो म्हणला, ती एकीलाही घरी जाऊ देणार नाही. अरे भिल्ल दादा, माझ्या पाळसांना दूध पाजून येते, नाही जाऊ देणार. अरे तुला महादेवाची शपथ टाकते म्हणते तर. आणि मग ती गेली घरी, पाडसांना दूध पाजू लागली. डोळ्याला धारा लागल्या. पाडसाने विचारलं, काय रडते आई? बाळांनो, शेवटचं दुधात काय प्यायचं ते पिऊन घ्या. तुमचे बाबा तिकडे भिल्लाच्या जाळ्यात अडकले, म्हणजे त्यांची कत्तल होणार, आमची पण होणार. मग आई, आमच्या दुधाची काळजी कोण करल? तुमच्या दुधाची काळजी अरे भगवान शंकर करतील. नाही आई, जाऊ नका, तुझ्यासोबत आम्ही येतो. अरे येऊ नका बाळांनो. म्हणून आई इतकं जगात कोणी प्रेम करत नाही. पतिव्रते सीता, शास्त्रामध्ये गीता, आणि प्रेमामध्ये माता. म्हणून उंदीर मेला तरी धान्याचा दाना घरात नसू द्या, पण पाठवून हात फिरवणारे मायबाप असू द्या, त्याच्या इतकं जगात कोणी श्रीमंत नाही. आणि किती वैभव घरात असू द्या, मायबाप नसू द्या, स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. म्हणून बर का, ढगाड गेलेला सूर्य किंवा चंद्र परत दिसल, पण मातीआड गेलेले मायबाप परत दिसत नाहीत. म्हणून मी नेहमी सांगत असतो, डोळे मिटून प्रेम करते ना दादा, तिला कदाचित प्रियसी म्हणता येईल. डोळे वटारून पण प्रेमच करते ना, तिला कदाचित बायको म्हणता येईल. पण डोळे मिटेपर्यंत जी प्रेम करते ना, तिला फक्त आईच म्हणता येईल.
से बड़ी है माँ से बढ़कर कोई नाही ओ देती है दुआ. आई इतकं जगात कोणी प्रेम करत नाही. अरे हरणी जरी असली पण त्या पाडसांची आईच आहे ना. तर तिनं सांगितलं, अरे बाळांनो येऊ नका माझ्या माग, तिकडं तो भिल्ल कत्तल करणार आहे तुमच्या बाबाची आमची. नाही आई आम्ही येणार. आता ते पाडसं मागं लागून आले. आता किती झाले? जाळ्यात अडकलेलं हरण, 2 हरणी, 2 पाडसं. आता या 5 जणांचा भिल्ला सोबत संवाद चालला. आता त्यांना भाषा कळू लागली त्या भिल्लाला. ती हरणी म्हटली, अरे भिल्ल दादा आधी मला मार. ते जाळ्यात अडकलं हरण म्हणत, भिल्ल दादा यांच्या आमच्या घरचा करता हरता मी आधी मला मार. ते पाडसं रडायला लागले, भिल्ल दादा तुझ्या पाया पडतो, माय बापाच्या अगोदर आम्हाला मार. तुला असं वाटत असेल माय बापाच्या समोर लेकर कसे मारावे? अरे राजा पुराणात घडलेलं उदाहरण आहे. आपल्या आई वडिलांचं लज्जा रक्षण करण्याकरिता, सत्व रक्षण करण्याकरिता आपल्या देहाची आहुती चिलया बाळानं दिली होती. आधी मला मार. सगळी रडारड चालली. तो भिल्ल म्हटला, मी भुकेनं उपवासी मेलो तरी चालल पण एकालाही मारणार नाही. तुला आता मारावा लागल. महादेवाची शपथ टाकली, मारावंच लागल. नाही मारणार. अरे भिल्ल दादा तुला असं वाटत असल 5 जणांचा बोजा घरी कसा बांधून नेऊ? तू पुढं चाल, तुझ्या माग आम्ही येतो. हे पुढं गेला आणि त्याच्या माग हे 5ही हरण त्याच्या माग गेले. झोपडीपर्यंत आल्याच्या नंतर स्वर्गाहून एक दिव्य विमान उतरलं आणि त्या दिव्य विमानामध्ये 5ही हरणांचं दिव्य गंधर्वामध्ये रूपांतर झालं आणि 5ही गंधर्व त्या विमानात बसले. आणि भिल्ल नुसत्या म्हाताऱ्या माणसासारखा बघू लागला. भिल्ल म्हणला, 5 तिकटे आहेत का? एखादं उभं नाही का जमत? अरे ती काय महाराष्ट्रातली गाडी आहे का? फुकट नाही का? गंगाखेड, अंबाजोगाई, पंढरपूर किती कोचा लाखाच्या नाही का? म्हणून अरे तुझं लाखाच्या वर बेलाचं पानं भेटले, तुझं पाप संपलं, पण स्वर्गाला जाण्या इतकं तुझं पुण्य नाही झालं. मग काय करू? याच ठिकाणी तू ओम नमः शिवायचा जप कर. पुढच्या महाशिवरात्रीला तुझ्याकरता स्पेशल विमान येईल. म्हणून एका चोरावर कृपा, एका घारीवर कृपा आणि एका भिल्लावर कृपा. कृपा करण्यात तुमचा हात खंड असल्यावर तुम्ही माझ्यावरही कृपा करा. मला माहिती देवा तुमच्याजवळ कशाची कमी नाही. मी तो अल्पची संतोषी स्वयमेव महेश तनयो गणेश सखा धनेश ससरो नगेश. हिमालयासारखा तुमचा सासरा आहे, गणपती सारखा तुमचा पुत्र आहे, कुबेरासारखा तुमचा मित्र आहे. तुम्ही स्वतः महादेव, तुम्हाला कशाची कमी? काय उनी तुम्हापासी मी तो
अल्पची संतोषी काय नाही देवा. ज्याच्या हाती मी पत्र पाठवतो त्याच्याजवळ तुम्ही माझ्याकरता प्रेमरूपी खाऊ पाठवावा. तुका म्हणे देवा प्रेम भातुके पाठवा. आपला तुकाराम महाराज श्री क्षेत्र देहू तालुका हवेली जिल्हा पुणे. अभंग वाटत असता तरी जगद्गुरु तुकोबारांनी भगवान शंकराला पाठवलेलं पत्र आहे. आता माझ्याकडे फक्त 15 मिनिटं आहे आणि प्रत्येक कीर्तनात मी देशभक्ताविषयी गुणगान करतच असतो. आणि आमची पार बरं का 23 तारीख मला 2 महिन्यापूर्वीच वाटत होता आली काय की 23 पण बरं का, कारण कीर्तनाचा विषय आहे. रंगायचं नाही की एकापेक्षा एक आपण कीर्तन ऐकले आमच्या भेटीचं. मला देशभक्ताची मनापासूनच आवड आहे बरं का. प्रत्येक देशभक्ताचा मी संपर्कात ज्यांना माहिती त्यांना माहिती, प्रत्येक देशभक्ताचा मी सन्मान करतो. इतकं येडे मला देशभक्ताचं सांगतो बरं का. तुमच्याच गंगाखेड तालुक्यामध्ये कातकरवाडी तिथला फौजी शंभोदेव कातकडे आणि माझं कीर्तन ते यूट्यूबला पण आहे बघा. याच अभंगावर झालेले बघा. तुम्ही विश्वनाथ शिरूर कासाला आपल्या भगवानगडाच्या पायथ्याशी त्यांच्या फौजीला नेण्याकरता मी हिंगोलीहून गंगाखेडला आलो. गाडीत घेतलं त्यांचा सत्कार शिरूर कासाला पार 50,000 पब्लिक होती बघा. ते यूट्यूबला कीर्तन आहे. तिथं सत्कार केला, त्यांना घरी आणून सोडलं रातोरात. आणि तसंच मी परत नाशिक जिल्ह्यातल्या इगतपुरी तालुक्यात गेलो. म्हणजे 300 किलोमीटरचं डिझेल घातलं. एक म्हणलं इतकं कशाला डिझेल घातलं. मी त्याला विचारलं एकाला, म्हणलं किती किलोमीटर डिझेल घातल्यावर लोक आपल्यावर प्रेम करतील. बरोबर आहे की नाही. अरे देशभक्ताचा आपण स्वाभिमान केला पाहिजे. म्हणून मी आत्ताच मगाच सांगून गेलो आपल्या हिंदुस्थानामध्ये सर्वच जर तुमच्या माझ्यासारखे गोपीचंदनवाले असतील तर कारगिलच्या सीमेवर वैऱ्याला कोण अडवणार. एक लक्षात ठेवा, आमच्या देशाच्या जवानाच्या खांद्यावर रात्रंदिवस बंदुका आहेत म्हणून तुमच्या माझ्या कपाळावरचं चंदन सुरक्षित आहे. आमच्या देशाच्या जवानाच्या जर बंदुका खाली आल्या आपलं चंदन मिटलंच म्हणून समजा. म्हणून आपल्या गावात नाही का फौजी आहेत, आणखी 2-3 आहेत ना गावात. किती आहेत. एकदा त्यांच्या आईवडिला करता जोरदार टाळ्या वाजवा एकदा. असं कोणीही देशभक्त होऊ शकत नाही जेव्हा एखाद्या आईचं हृदय फुलाचं आणि मनामध्ये देशभक्तीची आवड तेव्हाच एखादा फौजी जन्माला येतो. पण माणसं जिवंत फौजीला जीव लावत नाहीत आणि गेल्या मग व्हॉट्सअपला स्टेटस ठेवतात मिस यू भावा आणि शहीद भावा. आणि जिवंत असताना त्याला रेल्वेत जागा देत नाही. म्हणून मी नेहमी सांगत असतो, अरे एखाद्या वेळेला तुम्ही देवाच्या मंदिरासमोरून जाताना एखाद्या वेळेला तुम्ही देवाच्या पाया पडला नाही तरी चालल, पण एखादा जर फौजी समोरून आला ना तर त्याला शलूट मारल्याशिवाय राहू नका. हीच खरी देशभक्ती ठरल. नाहीतर माणसं म्हणतात दंगा झाला बोलवा आर्मीला, लेकरू बोर मध्ये पडलं बोलवा आर्मीला, अतिरेकी घुसले आंदोलन झाले पूर आला बोलवा आर्मीला. अरे मग 15 ऑगस्टला आणि 26 जानेवारीला बोलवा ना एखाद्या इंडियन आर्मीला. त्याच्या हातानं हो द्या झेंडा वंदन. खऱ्या अर्थानं तिरंगेची किंमत त्यांना आहे. अरे वाऱ्यामुळे नाही तर सैनिकाच्या श्वासामुळे फडकतो आपला तिरंगा. पण माणसाची बरं का म्हणजे जगात काय पैसे कमवणारे थोडे माणसं नाहीत, पण इज्जतदार नोकरी फौजीची आहे. म्हणून मी नेहमी सांगत असतो, अरे जंगल में पेड़ तो बहुत है, जंगल में पेड़ तो बहुत है लेकिन चंदन जैसा नहीं. अरे दुनिया में तो नौकरी बहुत है यार लेकिन फौजी जैसी नहीं. इज्जतदार नोकरी ते आहे का. म्हणून ते तिकडं आहेत. म्हणून आपल्या इकडे कथा कीर्तन चालू आहेत. म्हणून एक घडलेली घटना, एक 27 वर्षाचा जवान 2 महिन्याच्या सुट्ट्या लागल्या गावाकडे परतला. आई म्हणते राजा 2 महिन्याच्या सुट्ट्या उरकल्या राजा, लग्न उरकून घे. तातडीनं जवळची नातलं घातली मुलगी बघून लग्नाचा कार्यक्रम आटोपला. दुसऱ्या दिवशी सत्यनारायणाची पूजा चालू आहे. केशवाय नमा माधवाय नमा. चालू पूजेत पोष्टमीन दारात आला. पोष्टमीनने दार ठोठावलं. आता तो नवरदेव मुलाचा लाल पटक्यावाला बापही अशिक्षित, ती हिरव्या लुगड्यावाली मोठ्या कुंकवाली आई अशिक्षित. त्या नवरदेव मुलाच्या बापानं ते पोस्ट पाकिट घेतलं. काहीच कळत नाही नवरदेव मुलाच्या मांडीवर टेकवलं. त्यानं त्यावरल्या फक्त 2 ओळी वाचल्या. सीमेवर वैरी आलेला आहे आणि त्याचा नायनाट करण्याकरिता मायभूमीवर तातडीनं बोलवलंय. ताडकन उठला, उपर्ण बायकोच्या अंगावर फेकलं. नवरदेवाचा पोशाख उतरवला, मिलिटरीचा ड्रेस परिधान केला. लोखंडी पेटी दारात टेकवली आणि आईच्या दर्शनाला जातो. आई शेवटच्या दर्शनात आई. आईच्या पायावर डोळ्यांच्या अश्रूने अभिषेक केला. आई शेवटच्या दर्शनात आई. आई जगदंबेच्या कृपेनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या कृपेनं
परत आलो तर राहिलेला सत्यनारायण परत उरकील, पण आज माझ्या देशभूमीवर आई मला गेलत पाहिजेत. आईच्या पायावर डोकं टेकवतून आई शेवटचं दर्शन समजता आई जगून वाचून आलो तर आई मी तुझा, आणि वापस आलो नाही ना तर समजाव माझ्या भारत मातेचा. आणि बघा हेच वाक्य होते आपल्या पालम तालुक्यातला शहीद शुभम मुस्तापुरे. झाले त्याला मागच्या 4 एप्रिलला 4 वर्ष झाले. अच्युत महाराज दस्तापूरकर बाबा यांच्या हाताने मोठा ते सोहळा मोठा ठेवला होता. ज्यावेळेस त्याच्या आईला साताऱ्याला बोलवलं, युट्यूबला पण आहे बघा, शौर्य सन्मान पुरस्कार 2019 आईला साताऱ्याला बोलवलं शौर्य सन्मान पुरस्काराकरता. त्यावेळेस विचारलं काही मीडियावाल्या पत्रकार कॅमेऱ्यावाल्यांनी, आई तुमचा शुभम देशाकरता शहीद झाला, तुमची काय प्रतिक्रिया आहे, काय सांगाव त्या माईनं. काय सांगू साहेब, आता रक्ता मासाचा गोळात मातीत कायमचा विलीन झाला. पण साहेब एका गोष्टीचा स्वाभिमान वाटतो, म्हणजे आळंदीची वारी केली मी, पंढरपूरच्या पांडुरंगाची वारी केली, पण इतके माणसं मी वारीतही बघितले नाही. पण ज्या दिवशी माझा शुभम शहीद झाला ना, अख्ख्या भारतातले माणसं माझ्या दारात आले, वाटलं पांडुरंगाची वारीत माझ्या दारात आली. आणि बघा देशभक्ताला पांडुरंगाची जरी उपमा दिली ना कमीच ठरेल. कोणी माना नाहीतर नका मानू, मी फक्त 2 पांडुरंग मानतो. कोणकोणते? एक पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा विटेवर उभा राहिलेला आहे. तो पांडुरंग परमात्मा आलेल्या भक्ताचे संकट निवारतो. पण आमचा मिलिटरीचा पांडुरंग जम्मू काश्मीर उभा असणारा, ज्याच्या खांद्यावर बंदूक आहेत, तो आलेले संकट स्वतःवर घेतो, म्हणून त्यांचे आपण उपकारच मानले पाहिजेत. आणि त्या आईनं सांगितलं, साहेब माझा शुभम दररोज म्हणायचा, आई मला तिरंगा आवडतो, मला झेंडा आवडतो. साहेब लेकरू माझं झेंड्याच्या दिवशी गेलं आणि शेवटी झेंड्यातच गुंडाळून आलं. हाच प्रसंग दुसऱ्या देशभक्ताच्या जीवनामध्ये घडून आला. तो देशभक्त मायभूमीवर लढायला गेला, पण माय बाप हो त्याच्या दुर्दैवानं दुपारा 2 वाजता वैर्याने घाला घातला. त्याच्या छातीत गोळी लागली. लाल मातीमध्ये गडबडा गडबडा लोळू लागला. सहकारी मित्राला बोलवून घेतलं, इकडे माझ्या राजा, देशासाठी फार काही करायचं होतं. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांनी काय केलं नाही, फार काही पराक्रम गाजवायचा होता, पण ह्या समोरच्या वैर्यांनी हल्ला घातला, माझ्या छातीत गोळी लागली. आणि काही ठिकाण असं म्हटलं सुद्धा आहे, अरे जब तू शहीद हुआ, जब तू शहीद हुआ न जाने कैसे तेरी माँ सोई होगी, अरे मैं तो बस इतना जानता हूं यार, तेरे सीने में जाने वाली गोली भी उस दिन रोई होगी. आणि त्या देशभक्ताच्या छातीत गोळी लागली. तो गडबडा गडबडा लोळायला लागला. सहकारी मित्राला, इकडे राजा, अरे मी मरतो, पण हा माझा मरणाचा संदेश माझा सहकारी मित्र या नात्यानं तुला गावाकडे न्यावा लागेल. नुकतंच माझं लग्न झालं, सत्यनारायणाची पूजा मी अर्धावट सोडून आलो, ओल्या हळदीच्या अंगाने आलो. आता घरी गेल्यावर माझी पत्नी थाड थाड कपाळ बडवल. तिला सांग, वहिनी हातात तलवार घे आणि झाशीची राणी हो म्हणावं. पण राजा ही बर का, माझे वडील हे हळव्या स्वभावाचे आहेत, त्यांना नाही दुःख सहन होईल. आताच त्यांना अटॅक येऊन गेला, त्यांना सांग बाबा तुमचा मुलगा अजून युद्धभूमीवर लढत आहे म्हणावं. पण राजा माझी 14 वर्षाची ताई तुझ्या गळ्याला धाय मोकळून रडल दादा. अरे माझा भैया कुठे गेला, तिला सांग ताई तुझ्या जीवनातले 2 सण आज कायमचे संपले म्हणावं. तुझी भाऊबीज विसरून जा, अगं तुझ्या रक्षाबंधनाचा सण आज कायमचा संपला म्हणावं. पण ही गोष्ट ऐकून माझा गोरगरिबीचा इज्जतदार मामा त्या गर्दीत आला असल. एखाद्या झाडाचा खांब, मंदिराचा खांब कवटाळून तो रडत असल. कधीच न सांगितलेली गोष्ट तुला सांगतो. अरे माझ्या मामाच्या घरी मी दिवाळीला गेलो लहानपणी असताना. माझ्या मामानं त्यानं बिचाराच्या ऐपतीच्या प्रमाणे मला 1000 रुपयाचा ड्रेस आणला, पण तो ड्रेस मी नाही घातला. नाही घालणार मामा, म्हणजे मला इंडियन आर्मी व्हायचंय मामा, मला फौजीचा ड्रेस आणा. माझा मामा बिचारा पुण्याला गेला, उसने व्याजानं पैसे घेतले आणि तो मिलिटरीचा ड्रेस आणला आणि टाकला माझ्या अंगावर. घाल कपडे, कपडे घातल्यानं कोणी इंडियन आर्मी होत नाही बाबा. म्हणजे गरीब मामाची फजिती करतो का रे? पण एक लक्षात ठेव, या ड्रेसचं जीवनात एकदा तरी सार्थक कर, मग तुझा मामा तुला शोलूक ठोकल. त्याच दिवशी स्वाभिमान जागा झाला, अंगामध्ये रक्त सळसळलं, डोळ्यामध्ये रक्त उतरलं आणि मामाच्या हातात हात दिला. मामा आज तुम्ही मला बोलले, पण एक लक्षात ठेवा, भारत मातेची शपथ घेतो, एक दिवस तरी तुमचा भाचा इंडियन आर्मी होऊन दाखवल आणि तुमच्यासारख्या गरीब मामाला
एक दिवस तरी लोक ठोकायला लावल, त्याच्या डोळ्याला धारा लागल्या असतील, तो रडत असल. त्याच्या हातात हा मिलिटरीचा ड्रेस आणि हा तिरंगा हातात दे म्हणावं, मामा बघा काय भाच्यानं कर्तबगारी केली म्हणावं, अख्ख्या भारतातले माणसं तुमच्या दारात येत आहे म्हणावं. आणि सगळ्यात महत्वाचं तुला सांगतो, अरे माझी आई घरातलं माझं स्वाभिमानाचं पात्र, अरे तिनं लहानपणापासून आमच्यासाठी फार कष्ट घेतले. तिनं माझ्या शिक्षणाला पैसा पुरवला, दुसऱ्याची धुणी भांडी केली, दुसऱ्याच्या कामाला गेली, पण आईनं मला शिक्षणाला भरतीला पैसा पुरवला. ती माझी आई रडून रडून तिच्या घशाला कोरड पडली असल, त्या आईला आवर्जून भेट. त्या आईला म्हणा, अगं आई रडू नको आई, म्हणजे अगं तुझी कुसात पवित्र झाली म्हणावं, म्हणजे अगं तुझ्या पोटी आलेला हिरा हा देशाच्या कामी आला म्हणावं. तो लाल मातीमध्ये लोळू लागला. रक्तानं भिजलेली त्यानं लाल माती घेतली, सहकारी मित्राच्या कपाळाला लावली. मायभूमीची शपथ आहे तुला, एका बैमानाचा फडशा पाडल्याशिवाय माघारी फिरू नको राजा. मला फार काही करायचं होतं, आता मी मरतो, पण मरताना तुला सांगतो, हा माझा देश मी तुझ्या ताब्यात देतो. कर चले हम फिदा जानो तन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों. कर चले हम फिदा जानो तन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों. दिल दिया है जान भी देंगे, है वतन तेरे लिए. ओ जल्दी से छुड़ा कर हाथ, कहा तुम चले गए, चिट्ठी न कोई संदेश, जाने वो कौन सा देश,
चले गए, जहाँ तुम चले गए। मेरी जान जाए वतन के लिए, मेरी जान जाए वतन के लिए, देशभक्त हजार आहेत, एकदा त्यांचा सत्कार करू. त्यांच्यासाठीच हार ठेवला मी, मुद्दाम केला. उभे राहा, या इकडे. और क्या नहीं तो अपने बच्चे को ए फॉर आर्मी, बी फॉर बॉर्डर और सी फॉर छत्रपति शिवाजी महाराज बताइए. जहां डाल डाल पर सोने करती है बसेरा, भारत देश मेरा. जे काय चुकीत असल माझ्या बुद्धीचे दोष, योग्य ज्ञानोबारांचा प्रसाद. झालेली सेवा सगळ्यात महाराज लोकांच्या चरणी. एकदा सगळ्यांसाठीच एकदा जोरदार टाळ्या वाजवा. नाही बरं का, नेमच्या देशभक्तांचे माधव भाऊ फड यांच्यामुळे येण्याचा योग आला. आणि माझ्याकरता मी फौजी देवच मानतो बरं का. म्हणून माझ्या यूट्यूबचं पण नाव आहे माझ्या उभा सीमेवरचा विठोबा. माझं वैयक्तिक आहे. याचं नाव काय तुमच्या चॅनलचं? हां, नाद हरिनामाचा. या पण चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या पण चॅनलला सबस्क्राईब करा. देशभक्तांचा तुम्हाला प्रत्येकाला स्वाभिमान असलाच पाहिजे. म्हणून माझी झालेली सेवा माझे गुरुवर्य वेदांताचार्य अर्जुनजी महाराज लाड गुरुजी, परमपूजनीय शंकरजी महाराज पांचाळ गुरुजी आणि गुरुवर्य रामायणाचार्य रामरावजी महाराज ढोक यांच्या चरणी सेवा समर्पित करतो. जितनी मेहरबानियाँ आप लोगों ने मुझ पर की उतनी तो मेरी औकात नहीं है. जितनी मेहरबानियाँ आप लोगों ने मुझ पर की उतनी तो मेरी औकात नहीं है. कृपा है ज्ञानेश्वर महाराज की, वर्मी मुझ में ऐसी कोई बात नहीं. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर